मित्रांनो, कॅन्सरचं नुसतं नाव जरी काढलं तरी आपल्या अंगावर असा काटा येतो. आपल्याला भीती वाटते. सगळ्यात जास्त भीती वाटणाऱ्या आजारापैकी कॅन्सर एक आहे. कॅन्सरमध्ये मृत्यूदर जास्त आहे म्हणून कॅन्सरची भीती वाटते का कॅन्सरबद्दल भरपूर गैरसमज आपल्या समाजात आहे म्हणून भीती वाटते? नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर संध्या गव्हाणे आणि माझ्या ह्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, मी एक कॅन्सर सर्वायव्हर पण आहे. आजपर्यंतच्या व्हिडिओमध्ये तुम्ही माझी कॅन्सर जर्नी, कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये किमोथेरपीनंतर जे काही साईड इफेक्ट होतात त्याच्याबद्दल आपण चर्चा केली. आता आपण कॅन्सर अवेअरनेसबद्दल बोलतो आहे. ह्याच्यामध्ये माझा पार्ट 1, 2 आणि 3 झालेला आहे. मी प्रयत्न करणार आहे की कॅन्सरबद्दलच्या ह्या भीतीसाठी तुमचे डोळे उघडावेत. तुम्ही ह्या सगळ्या प्रकाराला एक तर्कशुद्ध पद्धतीने डोळसपणे बघावं अशी माझी इच्छा आहे. तर आपल्याला कॅन्सरची भीती का वाटते? इतर आजार जसे असतात त्याच्याबद्दल आपल्याला सगळं माहीत असते की कसं होतं, काय होतं, कुठल्या प्रकारचं आहे, त्याची ट्रीटमेंट काय आहे, किती दिवस घ्यावं लागतं. पण कॅन्सर हा प्रत्येक पेशंटमध्ये वेगवेगळा असतो. म्हणजे जोपर्यंत तुम्ही त्या कॅन्सर पेशी शरीरातून बाहेर काढून त्याचं लॅबोरेटरीमध्ये परीक्षण नाही करत तोपर्यंत कळत नाही की तो कुठल्या प्रकारचा कॅन्सर आहे आणि त्याला कुठल्या प्रकारची ट्रीटमेंट दिली जावी. ऑन्कोलॉजिस्टसुद्धा पेशंटची पूर्ण हिस्ट्री घेऊन, पेशंटची पूर्ण तपासणी करून, पेशंटच्या कॅन्सर सेलचं पूर्ण हिस्टोपॅथॉलॉजिकल रिपोर्ट पाहूनच त्याचा प्रोटोकॉल ठरवलं जातं. त्यामुळं कॅन्सरबद्दल एक अनसर्टिनिटी तयार होते. परत ट्रीटमेंट चालू असताना माहीत होत नाही की पेशंट त्या ट्रीटमेंटला किती प्रतिसाद देईल. ह्याच्यावर सगळं प्रोग्नोसिस ठरलेलं असतं. त्यामुळं कॅन्सर हा थोडासा भीतीदायक ठरतो. आता ह्याची सत्यता आपण बघूया. कॅन्सर अर्ली स्टेजमध्ये जर माहीत झाला तर त्याची योग्य तऱ्हेने ट्रीटमेंट करता येते आणि त्या पेशंटचं प्रोग्नोसिस कधी पण चांगलं असतं. त्याचे प्राण वाचण्याचे, जीव वाचण्याचे पण प्रमाण खूप जास्त प्रमाणात असतं. आता दुसरी भीती असते की त्रासदायक ट्रीटमेंट. कॅन्सरपेक्षा कॅन्सरच्या ट्रीटमेंटची जास्त भीती आहे लोकांना. किमोथेरपी, रेडिएशन थेरपी, सर्जरी ह्या सगळे प्रकार ॲट अ टाईम चाललेले असतात. खूप जणांना किमोथेरपीचं खूप भीती वाटते. हे नक्की खरं आहे की किमोथेरपीचे साईड इफेक्ट्स होतात. पण किमोथेरपी हा कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये एक प्रमुख त्याचा रोल आहे आणि त्यामुळं पेशंटचे प्राण वाचण्यासाठी खूप मदत होते. पेशंट कॅन्सरचं डायग्नोसिस झाल्यामुळं तर अर्धमेला तर होतोच, पण त्याच्यानंतर जी करायची ती ट्रीटमेंट असते, जेव्हा ऑन्कोलॉजिस्ट सांगतात की तुम्हाला 2 सर्जरीज करावं लागतील, 8 किमो करावं लागेल किंवा तुम्हाला इतके रेडिएशनचे सेशन्स करावं लागतील, हे नुसतं ऐकूनच तिने गाळण उडते. आता आपण ह्याची सत्यता बघूया. सध्या किमोथेरपीचे जे ड्रग्ज आहेत ते खूप चांगले निघालेले आहेत. प्लस किमोथेरपी देण्याच्या आधी प्री मेडिकेशन जे दिले जातात त्याच्यामध्ये किमो हा जास्तीत जास्त ॲक्सेप्ट होतो. किमोथेरपी देताना पेशंटला काही त्रास होत नाही. किमो झाल्यानंतर पण जो त्रास असतो तो काही दिवसासाठी थोडासा जास्त असतो आणि त्यानंतर हळूहळू पेशंटला बरं वाटतं. ऑन्कोलॉजिस्ट हे किमोचे जे सायकल असतात त्यानुसारच ठरवतात. ऑन्कोलॉजिस्ट बघतायत की त्या पेशंटचं मेडिकल कंडिशन कशी आहे, म्हणजे तो किमोला कितपत टॉलरेट करू शकतो. त्यानुसार किमोचे ड्रग्स ते डिसाईड करतात. तरीसुद्धा ह्याच्यात ट्रायल अँड एरर मेथड असते. म्हणजे फर्स्ट किमो झाल्यानंतर ते तुमचं फीडबॅक मागतात की तुम्हाला याचा काही त्रास झाला आहे का, तुम्हाला न्यूरोपॅथी जास्त जाणवती आहे का, वगैरे वगैरे. आणि त्यानंतर सेकंड किमोचा डोस आणि ड्रग्स ठरवले जातात. त्याच्यामध्ये काही काळजी करण्याची गरज नाही. ऑन्कोलॉजिस्ट पूर्ण सगळं काळजी घेऊनच ट्रीटमेंट ठरवतात.
आता सर्जरीचा आपण विचार करायला गेलो तर सध्या ओपन सर्जरी म्हणजे मोठं इन्सिजन घेऊन कट करून जे सर्जरीज करतात त्याचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे. सध्या की होल सर्जरीज निघालेल्या आहेत. म्हणजे जिथं आपलं अम्बिलिकस नाभी असते तिथे एक छोटासा कट करून तिथे लॅप्रोस्कोप टाकला जातो आणि अम्बिलिकसच्या बाजूला म्हणजे नाभीच्या बाजूला छोटे छोटे कट्स टाकून त्याच्यामधून इन्स्ट्रुमेंट टाकून मोठ्या सर्जरीज केल्या जातात. लॅप्रोस्कोपीने काय होतं की पेशंटला पेन खूप कमी होतो आणि त्याची रिकव्हरी खूप चांगली होते. आता रेडिएशनचं पण तसंच निघालेलं आहे की नेमकं ट्यूमर कुठं आहे, कसं आहे, त्यानुसार रेडिएशनचं सेशन आणि त्याची मात्रा ठरवली जाते. त्यामुळे ह्या ट्रीटमेंटची काळजी करण्याची अजिबात गरज नाही. आता नेक्स्ट जी भीती आहे ती फायनान्शियल बर्डन. घरात कुणाला कॅन्सर झाला म्हणजे आपल्याला खर्चाचा आकडा दिसायला लागतो, मेडिकलची बिल दिसायला लागतात आणि असं वाटतं की आता हा खर्च कसा करायचा. कारण कॅन्सरची ट्रीटमेंट ही लॉंग टर्म चालत असते. त्यांची आर्थिक परिस्थिती खूप नाजूक आहे अशा लोकांना नक्कीच ह्याची काळजी वाटण्याची भीती वाटण्याची शक्यता आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पण आहेत आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या पण खूप अशा योजना आहेत ज्याच्यामुळं कॅन्सरग्रस्त गरजूंना मदत मिळत असते. ह्या योजनेसाठी मी खास व्हिडिओ पण बनवणार आहे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये याच्या बाबतीत सांगते. असे काही NGOज काही ट्रस्ट आहेत कॅन्सर पेशंटला मदत करतात. ते फायनान्शियल मदत करतात, त्यांना राहण्यासाठी मदत करतात, त्यांना जेवण खाण्यासाठी मदत करतात. कॅन्सर हॉस्पिटल्समध्ये जे सोशल मेडिकल डिपार्टमेंट एक असतं, त्या सोशल मेडिकल डिपार्टमेंटमध्ये जाऊन जर तुम्ही चौकशी केली, सोशल मेडिकल वर्कर जे असतात ते तुम्हाला सगळ्या प्रकारची मदत करतात. तुम्हाला असं ॲडवाईस करेन की सध्या हेल्थ इन्शुरन्स काढणं खूप गरजेचं आहे. कारण सध्या मेडिकलचे जे ट्रीटमेंट म्हणजे सर्जरीपासून कुठल्याही आजाराची जी ट्रीटमेंट आहे खूप एक्सपेन्सिव्ह निघालेलं आहे. हे तर झालं आपलं की कॅन्सर झाला तर मग फायनान्शियल जी एड आहे ती कशी मिळवायची. माझं तर म्हणणं आहे की कॅन्सरचे लवकरात लवकर निदान करण्यासाठी आपल्याला काही तपासण्या ज्या कराव्या लागतात खास कॅन्सरसाठी, त्याला कॅन्सर स्क्रीनिंग म्हणतात. त्यासाठी कधीही चांगलं पैसा घालणं. कारण अर्ली स्टेजमध्ये जर कॅन्सर लक्षात आला तर त्याची ट्रीटमेंट खूप सोपी होते आणि कमी खर्चाची होते. जर आपण स्क्रीनिंग वगैरे नाही केली आणि कॅन्सर लेट स्टेजमध्ये गेला, शेवटच्या स्टेजमध्ये गेला, तर त्याच्या तपासण्या आणि ट्रीटमेंट दोन्ही महाग होतं आणि त्याचा आउटकमसुद्धा खूप निगेटिव्ह असतं. तर मी तुम्हाला हेच रिक्वेस्ट करते की तुम्ही दरवर्षी तुम्ही तुमचं कॅन्सरसाठी जे स्पेसिफिक स्क्रीनिंग असतं ते करून घ्या. आता जो भीतीचा चौथा प्रकार आहे तो म्हणजे आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावण्याची भीती. आपल्या फॅमिलीमध्ये जवळच्या व्यक्तीला कॅन्सर झाला तर आपण आतून खूप तुटून जातो. आपल्याला अचानक असं वाटू लागतं की ती व्यक्ती आपल्यासोबत आता नाही राहणार आणि ही सगळ्यात मोठी भीती आहे. तो जो रुग्ण असतो ज्याला हे कॅन्सर झालेलं आहे त्याचा आत्मविश्वास तर ढळलेला असतो, त्याचं धैर्य संपलेलं असतं. तेव्हा त्यांचे जे आप्तस्वकीय असतात इतकी इमोशनली तुटून जातात की ते त्या व्यक्तीला प्रॉपर इमोशनल आणि मेंटल सपोर्ट देऊ शकत नाही. आपल्या घरामधल्या एखाद्या व्यक्तीला कॅन्सर झाला असेल तर पूर्ण कुटुंबाला आर्थिक, मानसिक आणि शारीरिकसुद्धा खूप बर्डन आहेत. पण सध्या कॅन्सर सपोर्ट ग्रुप खूप निघालेले आहेत. आपण जर हेल्प मागितली तर कॅन्सर सपोर्ट ग्रुप तुमच्याकडे येऊ शकतात आणि तुम्हाला मदत करू शकतात. मित्रमैत्रिणींनो, कॅन्सर हा भीतीदायक आहे पण तो अनबिटेबल नाही आहे. लवकरात लवकर निदान, योग्य ट्रीटमेंट आणि योग्य मानसिकताने आपण कॅन्सरवर विजय मिळवू शकतो. तर मित्रांनो, हा अवेअरनेस सगळ्यांना पोहोचवण्याची खूप गरज आहे. याच्यासाठी माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बेल आयकॉनवर क्लिक करा
त्याच्यामुळं माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटतील. मित्रांनो, स्वस्त रहा, मस्त रहा. धन्यवाद.